नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि आता आम्ही चाललोय पनवेलला, कारण की आज प्रीतची लास्ट सुट्टी आहे। म्हणजे आज सुट्टी संपते त्याची, उद्यापासून त्याला कामाला जायचं आहे। तर कामाला जायच्या अगोदर थोडीफार घरातली कामं आहेत ती आम्हाला करायची, म्हणजे गाडीचं थोडं काम आहे ते करायचं आहे आम्हाला, म्हणून पनवेलला जायचं आहे। पनवेलला गेलो तर डीमार्ट आहेच, घराचं थोडंफार सामान सुद्धा मला घ्यायचं आहे, कारण की आता आपले सगळे सण येणार आहेत, गुढीपाडवा येणार आहे, होळी येणार आहे, त्यासाठी सामान भरायचं आहे मला। म्हणून त्याला बोलू गाडीचं सुद्धा तुझं काम होईल आणि मी घराचं सामान सुद्धा भरेन। आणि आज आई चाललेली आहे घरी, तर आई चहा घेते, म्हणजे आम्ही चहा घेतोय आता। आणि आता आई चालली घरी, म्हणजे आईला आम्ही सोडून येऊ घरी, कारण की खूप दिवस ती इकडे होती, गावातल्या घरी गेली नाही। तर पप्पा पहिले गेले तिकडे साफसफाई करायला, त्याच्यानंतर आता आईला आम्ही सोडू। तर आईची सुट्टी संपलेली आहे। काय ग, आईची सुट्टी संपली, पण आई येईल आठवड्यानी, परत येईल जेव्हा नाईट चालू होईल तेव्हा। पण आता तिकडे गावातल्या घरी पण आईला जायचं आहे, कारण की धुळा आणि आता सण सुद्धा येते, त्यामुळे घराची साफसफाई करायची आहे तिला। मग आई पप्पा जातील आज, उद्यापासून आम्हीच दोघं नवरा बायको काय ग। तर आता आम्ही जाऊ पनवेलला, गाडीचं काम करू आणि डीमार्ट मधून शॉपिंग करू थोडीफार। म्हणजे आता पुरणपोळ्या वगैरे बनवायच्या आहेत ना, हे नाही होळीसाठी पुरणपोळी वगैरे लागते, गुढीपाडवा आला त्यासाठी सामान भरायचं आहे मला। तर आज प्रीतची सुट्टी संपली, उद्यापासून बॅक टू वर्क। काय रे? तर चला, मी चहा घेते, आईने चहा बनवलाय, चहा पितो आणि आम्ही निघतो। आता आम्ही निघालो, तरी पण आम्हाला वाजले 11:15 काम कर, म्हणजे प्रीतला झेरॉक्स वगैरे काढायचे होते, काढल्या। आणि आता आम्ही निघालो आणि आई बाय बाय, आई आहे पाठीमागे, आईला आता सोडतो आणि आम्ही जातो। तुला काय सामान हवं असेल तर मला यादी पाठव व्हॉट्सअपवर, आईचं पण काही ना काही सामान भरायचं आहे तिला, बोलू आता पाठव मला व्हॉट्सअपवर। म्हणजे आम्ही जेव्हा सामान भरतो तेव्हाच आईचं सुद्धा सामान भरतो, म्हणजे त्यांना पण परत परत जायला नको। सण आले, हा तेच ना, पण आमच्याकडेच करायच्या आहेत ना पुरणपोळ्या। ठीक आहे, पाहिजे तिकडे पण कधी उतरले तर पाहुणे रावणी येतात। हा तेच ना, चलो निघालो आता आम्ही। आजचा दिवस पूर्ण बहुतेक पनवेललाच जाईल आमचा। आणि ऊन कसलं कडक लागतोय, केस कापायचे नाही माझे केस, आता माझी टिंगल करू नको हा, माझे केस कापून झालीत, गब्बस कशी दिसते बायको ते पण नाही बोलत। सुंदर ठीक आहे, तर एकदा थोडी कापायची, जरा जास्तच कापायची, ते नेहमी माझ्यासोबतच होतं, थोडी जास्त म्हणजे कापायची होती, पण तिने आता जरा जास्तच कापली। ठीक आहे, आता मी काय बोलत नाही आता, 5 वर्ष बोलायला नको। हा ठीक आहे, झालं। म्हणजे नवऱ्याचं म्हणणं असं आहे की तू केस अजिबात कापू नको, तू लांबच केस ठेव असे। म्हणजे ठीक आहे, आता मी 1 वर्ष 1.5 वर्ष बोलणारच नाही, लांब करीन बस। 1.5 वर्ष ना 5 वर्ष 5 वर्ष कुठे बी। हा तर आता बरं आलं, जरा हाऊस पूर्ण केली केस छोटी करण्याची, आता वाढतील ते, आता काय नाही मी करणार केसांना। कधीपासून मला करायचं होतं आणि फायनली केलं, आणि बरं वाटतं जरा काहीतरी नवीन लुक। सो चला, आता आलो जरा पेट पूजा करायला। चेहरे बघू शकता दोघांचे उन्हामध्ये, मी पावभाजी घेतले आणि यांनी मिसळ पाव घेतले। बघूयात कसं काय टेस्ट, नवीन हॉटेल आहे, बघूया टेस्ट खातो आणि मग परत एकदा जायचं अजून गाडी दाखवायला, त्याच्यानंतर डीमार्ट शॉपिंग आहे ना। बटर बघ कसलंच घेतलंय, सजवते बटर पावभाजी। टेस्ट बघते कशी आहे, पहिल्यांदा या हॉटेलमध्ये आले। काय आता गोडत्याला काडीचा आधार ना, तसं बरी आहे। ठीक आहे, चला आपण आलो आता डीमार्टला, पळसपे डीमार्ट, सावळीमध्ये लावरे आहे का जागा कुठे नाही का? हो ती निघाली, पण तो लावतोय का? गाडी जरा सावळीमध्ये असली की जरा बरं वाटतं, शेड मारले त्या लोकांनी। गाडी पार्क केली, मस्त सावळीमध्येच लावले, झाडाखाली सगळ्यांचे नंबर लागले होते, पटकन गाडी पार्क केली आणि आता जातोय आतमध्ये। आता वाजले 4, हे पिशव्या राहू दे का रे, नंतर घेऊ, वॉलेट दे तुझा। चला शॉपिंग करूया। मला हा एक नेकलेस आवडलाय,
एक लाल कलर आहे आणि हा हिरवा कलर आहे. तर मी कन्फ्यूज झाले की कोणता घेऊ. दोन्ही पण छान वाटतात असं, मला आवडला. बघायला जरा छान वाटते आणि फॅन्सी वाटते. किंमत आहे याची 169, 170 रुपये आहे. तर मस्त वाटते बघायला. तर दोघांमध्ये कोणता घेते बघूया. प्रीत काय बोलते त्याच्यावर आहे. प्रीत काहीतरी वेगळंच घेतोय. मिरर बघतोयस. छोटे आहेत पण जरा. आणि इकडे सामान माझं बऱ्यापैकी भरलंय, घरचंच सामान. आणि हे काय घेतलंस. पेन्सिल, कलर पेन्सिल घेतले छोटेसे. 28 रुपयाचे आहेत काहीतरी. 30 रुपयाचे. 30 रुपये 4 आहेत. चांगले आहेत पण पेन्सिल. आणि आजकाल मी काय करते, 1 किलोचं असं न घेता अर्धा किलोचे असे पाऊच घेते छोटे. म्हणजे अर्धा किलो वापरायला काढला आणि अर्धा किलो आतमध्ये ठेवला असं करेन. म्हणून मी अर्धा किलोचे 2 पॅकेट घेतलेत. आणि तेलाच्या पिशव्या सुद्धा मी घेते. आम्ही तेल असं चेंज करत असतो आलटी पलटी. आणि एक मोनॅको घेतलं आहे खायला. ह्याचं पण मैदा पण तसंच केलं आहे मी. अर्धा असं घेतलं आहे म्हणजे वापरायला जरा बरं वाटतं. सांग ह्यातलं कोणतं घेऊ. ग्रीनवाला घे. ग्रीनवाला मला पण तेच चाललं आहे. ग्रीनवाला चांगलं वाटतं तसंच घालायला कधीतरी. पण हे रिन घेतलेत मी. आणि हे ह्याचं घेतलं. लिक्विड वापरतो ना म्हणून मी साबण कमी केले. विम दिलंय आणि ठीक आहे. आज हे नको का रूम फ्रेशनर. आहेत ना, तुला दाखवायचंच होतं. प्रीत काय करतो, मला प्रत्येक रूम फ्रेशनरचा वास दाखवतो कसा आहे. आणि मग मी वास घेऊन मला सगळ्यांचा वास एकसारखाच येतो. टेस्ट करूया. गप्रे. सगळे जे फ्लेवर आहे ते आमचे ट्राय करून झाले. तर मला सगळ्यांचा वास एकसारखाच दिसतो. हा प्रीतची ट्रिक आहे. बायकोला वास म्हणजे वास घ्यायला सांगतो कोणता चांगला आहे कोणता चांगला. आणि मी वास घेऊन मला सगळ्यांचा वास एकसारखाच येतो. ठीक आहे चला. बॅग बघतोय पण ही एक आवडले, जरा बरी वाटते. काढ रे. अटकले. ही मस्त वाटते. प्रीत बोलते तुला कोणती बॅग हवी. ही तर अजिबात नाही आवडली. ही बरी वाटते जरा, ही वाली. चप्पल ट्राय करतोय जरा रेग्युलर घालण्यासाठी. ते मस्त आहे रे, नरम आहे पण रोज घालायला बरी आहे. 8 नंबर आहे पण याच्यावर प्राइस टॅग नाही आहे. हा चांगली आहे प्रीत, बरी वाटते जरा. सगळ्या गोष्टी मला तू पिंकी पॉंकी का दाखवतोयस. ही कशी दिसते. ही नाही मला आवडली. ही बरी वाटते रोज घालण्यासाठी. ब्लॅक कलरची ही घेऊ शकते मी. त्याला टॅगच नाहीये. मुलांसाठी आलेली आहेत पिचकाऱ्या होळीसाठी स्पेशल. प्रीतकडे बघ कसलीच आहे मोठीच्या मोठी. ही पण आहे भारी आहे. अगोदर आम्ही काय व्हायचो आपली पिचकारे कशा वापरायचो पण आपण. नाही बाटली घ्यायचो ना, बाटलीला होल मारून. आता कसल्या आल्यात मुलांसाठी. ती तर बघ कसलीच आहे मोठी. किंमत पण त्यांनी दिली. आणि हे काही कलर आहेत का त्यांचे. कलर पॉप. अच्छा हे कलर्स आहेत वाटतं. 60 रुपये आहेत. पिवळा कलर आहे का. असे कलर म्हणजे जसं दिल्यावर त्याच्यावर ते कलर ओळखायचे. हे पण कलरच आहेत का. पॅकेट वाले रंगीला कलर आले. महाग असतील हे रंगीला. सगळे आहेत ना ते. हा कितीचा आहे इकडे. 175. तो 129 ला भेटेल डीमार्टला. आणि ही आहे बॅकपॅक वॉटर गन. 350 रुपयाची आहे. मस्त आहेत. वरती लावलेल्या आहेत कोणत्या आहेत त्या. ही 200 रुपयाची आहे. कसली भारी आहे पण ना. काय 500 रुपयाची. काय आलंय मुलांसाठी. ही स्पायडरमॅनची आहे. स्पायडरमॅन. आणि हे आमच्यासाठी भारीच आहेत रे. याची किंमत 170 रुपये. नवीन काहीतरी बॉटल आल्या डीमार्ट मध्ये. 300 रुपयाची आहे. छोट्या मुलांसाठी 1 लिटर नाही आहे पण ती वेगवेगळे कलर आहेत त्याच्यामध्ये. तेच बोलतोय छोट्या मुलांसाठी चांगलं आहे. लव ड्रिंकिंग वॉटर नाईस. 800 ml. 1 लिटर नाही पूर्ण पण ती आहेत. नवीन आल्यात बॉटल. 300 रुपये. ही 1 लिटरची आहे. 1 लिटर आहे. 900. ही मस्त वाटते छोटीशी. 900 ml. ठीक आहे चालेल. चांगली आहे पण काहीतरी नवीन आहे. यातल्या आपल्याकडे मोठ्या आहेत. आमच्याकडे 2 लिटरच्या आहेत यातल्या. काय बघतोयस.
आपल्याकडे कढई आहे ना, पॅन बघ. अच्छा पॅन बघतोस का? सेम ब्रँडचा आहे ना? सेम ब्रँडचा आहे. होम झोन मधला. कढई तर मजबूत आहे एकदम. अरे वा मस्तच रे, मजबूत आहे रे. वजन आहे 24 सेंटीमीटर आहे. वजन आहे वजन 24 सेंटीमीटर आहे. ओके. कढई आहे यातली सेम. पॅन पण चांगला आहे, मजबूत आहे एकदम. किती किंमत आहे याची? याची किंमत आहे 649. 650. हा चांगली आहे. पण बघायचं का? बघायचं नाही घ्यायचं. हा तेच बोलते, घ्यायचं का? कारण का ह्यातलं ऑलरेडी आमच्याकडे कढई आहे होम झोनची, जी आपण कितीला 800 रुपयाला घेतलेली. हा कढई यातली सेम. पॅन त्याच्यातली आपण मोठी घेतली. ठीक आहे बघूया. पॅन तर चांगलं घ्यायचं तर आहे मला. चांगलं आहे, मजबूत आहे आणि क्वालिटी चांगली आहे मेहंदीची. झाली आमची शॉपिंग. आमची ट्रॉली पूर्ण भरलेली आहे. काय काय घेतलं हे तुम्हाला मी घरी गेल्यानंतर सांगेन. आणि आता आम्ही थांबलोय पिझ्झा खाण्यासाठी. आम्ही पहिल्यांदाच डीमार्टचा पिझ्झा ट्राय करणार आहोत, नाहीतर आम्ही पिझ्झा हट किंवा डॉमिनोजचा ट्राय केला आहे ना. तर फर्स्ट टाइम आम्ही डीमार्टचा पिझ्झा ट्राय करतोय. बघूया. ऑर्डर दिलेली आहे. थांबलोय आणि मग पिझ्झा घेऊ आणि गाडीमध्येच खाऊ घेऊ आणि लस्सी सुद्धा घेतलेली. जसं नेहमीप्रमाणे आम्ही डीमार्टवरून लस्सी घेतो प्रवासामध्ये जरा प्यायला. तर आम्हाला पोचायचं आहे अलिबागला, त्यामुळं प्रवासामध्ये मी काही ना काही खातच असते. तर पहिले पिझ्झा घेऊ आणि मग गाडीमध्ये अजून मला सामान टाकायचं आहे. एवढं भरलंय सामान. काय काय घेतलं हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी सांगेनच. पण पिशवी एकच आणले. सामान एवढं झालं. मला वाटलं जास्त घेणार नाही, थोडंच घ्यायचंय सामान, म्हणून पिशवी एक आणली आणि सामान बघ एवढं झालंय. पिझ्झा सुद्धा आलेला आहे आपला डीमार्टचा पिझ्झा. आता मी तो गाडी बसून खाणार आहोत. गरमच आहे रे. गाडीमध्ये टाकते आणि जरा सामान भरते. हे पिशवी इकडे आहे प्रीत, आतमध्ये आहे. आणि नेमकी पिशवी मी एकच घेऊन आली. ही बघा पिशवी एक आणि सामान वर. तर डिकी मध्ये टाक आता. पिझ्झा एकदम गरम गरमच आहे. कॉर्नचा ऑर्डर केलेला आहे. हा डॉमिनोजचा पिझ्झा मी खाल्लेला आहे, पण डीमार्टचा पहिल्यांदाच खातोय. आणि हे घेतलेली आहे चितळ्यांची लस्सी, मँगोवाली लस्सी. जरा थंड थंड बरं वाटतं. हे घेतलंय आणि खाऊच खाऊ आहे आमच्याकडे. आणि हे घेतले हल्दीरामचे क्रीम कोन घेतलेत खायला. जरा कसा आहे पिझ्झा? अजून सुरुवात नाही केली, पण चीज जाम टाकलंय बघ. डीमार्ट वाला पिझ्झा. डीमार्ट वाला टेस्ट बघूया. डीमार्टचं काय स्वतःच चीज आहे, मग काय सगळं त्यांचंच आहे. मैदा पण त्यांचाच, ओव्हन पण त्यांचाच. छान आहे. चीज जास्त टाकलंय. बरं आहे ना तुला? छान आहे. घरी नाही जायचं, इथेच राहायचं. किती रुपये? 109 रुपये. चांगलं आहे ना. आता 140 ला भेटला असं डॉमिनोज. डॉमिनोजचा महाग आहे. चांगलं आहे. पण चला मंडळी, तुम्ही आलेत की पिझ्झा नक्की ट्राय करा. चला मंडळी, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आज खूप दमलेलो पण आहोत, कारण दिवसभर आम्ही पनवेलमध्येच आहोत. गाडीचं काम केलं आणि मग डीमार्टला आलो. आता पोहोचायला आम्हाला 1-1.5 तास लागेल, म्हणजे 2 तास पकडून चाला.
म्हणून हे सगळं खायला घेतलं मी गाडीमध्ये. गाडीमध्ये मला भूक लागते काय ना काय. पण आपण बोलत नाही हा घे म्हणून, तुला समजायला पाहिजे. बरोबरच आहे, तुला समजायला पाहिजे, बायकोला भूक लागले ते. आमचं असंच असतं. चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, लाईक नक्की करा. तुम्ही लाईक कमी करता म्हणजे मला समजेल तुम्ही लाईक, तुम्हाला व्हिडिओ आवडतात ते. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि डीमार्टचं सामानमध्ये काय काय घेतलंय म्हणजे डीमार्टची ग्रोसरी शॉपिंग मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी दाखवते. ओके, उद्याच्या ब्लॉग मध्ये, म्हणजे उद्याच्या ब्लॉग मध्ये. चलो, बाय बाय. बाय बाय. नवऱ्याला आता खिलवते पिझ्झा. बोलतो ना कसं आहे, मस्त.